आगमन काळातील चौथा रविवार, वर्ष तिसरे. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सेमिनरीच्या पहिल्या वर्षाच्या फॉर्मेशन वर्षाला ओरिएंटेशन इयर म्हटलं जातं. त्या फॉर्मेशनच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आम्ही मुंबईच्या क्लर्जी होममध्ये आजारी व वयोवृद्ध धर्मगुरूंच्या भेटींसाठी गेलो होतो. तेथील वयस्कर फादरांचं मनोरंजन व्हावं म्हणून आम्ही ब्रदर्स एकत्रित येऊन एक अर्ध्या तासाचा कल्चरल प्रोग्राम आम्ही तयार केला होता. ठरलेल्या दिवशी आम्ही तिथं गेलो. अर्ध्या तासाचा कार्यक्रम आम्ही त्यांच्यासमोर सादर केला. मनी वाटलं होतं आमचा कार्यक्रम पाहून त्या वयस्कर आणि वृद्ध आणि आजारी धर्मगुरूंना खूप बरं वाटलं असणार. क्षणभर का होईना त्यांची मने, त्यांचे हृदय आनंदानं आणि उल्हासानं नक्कीच सुखावली असणार. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर आम्ही ब्रदर्स त्या वयस्कर आजारी धर्मगुरूंना वैयक्तिकरित्या भेटण्यासाठी गेलो. त्यांची विचारपूस आणि चौकशी करण्यासाठी. त्यांच्याबरोबर ही गाठ भेट चालू असताना एक आजारी आणि वयोवृद्ध धर्मगुरूंनी मला सांगितलं, ब्रदर, डोंट कम हियर ॲज इफ यू आर कमिंग टू सी द ॲनिमल्स इन द झू. इफ यू आर रिअली इंटरेस्टेड इन अस, इफ यू रिअली लव्ह अस, then try to be in touch with us. Do visit us regularly. Make a telephone call to us occasionally. Send greetings for us on feast days. Brother, एखाद्या प्राणी संग्रहाला, एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यावी या हेतूनं तुम्ही या ठिकाणी इथं असे येऊ नका. आमच्याविषयी खरोखर तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये आस्था, आपुलकी आणि प्रेम असेल आणि नेहमी आमच्याविषयी तुमच्या हृदयामध्ये कळकळ आणि तळमळ असेल तर नेहमी आमच्या संपर्कामध्ये राहा. अधूनमधून आमची विचारपूस करा, आमची चौकशी करा, आम्हाला फोन करा. सणाच्या वेळी ग्रीटिंग्स कार्ड पाठवून आमची आठवण करा, आम्हाला शुभेच्छा द्या. 6-7 वर्षामधून एकदा या ठिकाणी यावं, प्राणी संग्रहाला, प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यावी, तसे येऊ जाऊ नका. बंधून आणि भगिनीनो, हे वय असंच असतं. खाण्यापिण्यापेक्षा प्रेमळ व्यक्तीचा सहवास, जीवाभावाचे नातेसंबंध जोपासणं त्या उतरत्या वयामध्ये वयस्कर व्यक्तींसाठी ते महत्त्वाचं असतं आणि त्यांना ते महत्त्वाचं वाटतं. उतरत्या वयामध्ये व्यक्तींच्या दुःख, वेदना, त्यांच्या इच्छा, त्यांच्या आकांक्षा, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या गरजा या वेगळ्या स्वरूपाच्या असतात. नुसतं त्यांना खाणं पिणं दिलं म्हणजे त्यांना ते पुरेसे नसतं. आज आगमन काळातील चौथ्या सप्ताहामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. 2 दिवसांनी आपण नाताळचा, ख्रिसमसचा सण साजरा करणार आहोत. बाळ येशूच्या जगाच्या तारकाच्या जन्मा अगोदर घडलेल्या वेगवेगळे घटनेवरती या दिवसामध्ये आपण मनन चिंतन करीत आहोत. आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये प्रभू जन्मा अगोदर पवित्र कुमारी मरियेची एलिझाबेथला भेट, या भेटीमध्ये नक्की काय घडलं याविषयीचा वृत्तांत आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण नुकताच ऐकलेला आहे. एलिझाबेथ किंवा अलिशिबा, तिचा पती जखर्या एक याजक होता आणि याजक म्हणून प्रभूच्या पवित्र स्थानामध्ये धूप जाळण्याचं काम तो करीत असताना प्रभूचा दूत त्याच्यासमोर उभा राहिला आणि त्याला म्हणाला, जखर्या, तुझी विनंती, तुझी मागणी ही ऐकण्यात आलेली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तेव्हा याजक जखर्यानं त्या दूताला प्रश्न केला,
अरे हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा झालेलो आहे, माझी पत्नी देखील वयस्कर आणि वयातीत आहे, अपत्यांना जन्म देण्याचे आमचे दिवस निघून गेलेले आहेत, आता ते आम्हाला शक्य नाही. तेव्हा देवदूतानं याजक जखऱ्याला सांगितलं, ही दैवी योजना आहे, त्या परमेश्वराला काहीच अशक्य नाही. ही सुवार्ता तुला सांगण्यास परमेश्वरानं मला स्वर्गलोकातून या पृथ्वीवरती पाठवलेलं आहे. ही सुवार्ता एलिशबेच्या गर्भधारणाच्या 6व्या महिन्यामध्ये गाब्रिएल देवदूतानं कुमारी मरियेला दैवी योजना तिच्याविषयी प्रकट करताना सांगितलं, पहा तुझ्या नात्यातील एलिशबा, हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा 6वा महिना आहे. दूताकरवी म्हातारी वयस्कर वयातीत असलेल्या एलिशबेची गर्भधारणेची बातमी पवित्र कुमारी मरियेला कळताच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपणास सांगण्यात आलेलं आहे की पवित्र मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुद्यातील एलिझाबेथच्या गावी त्वरेनं घाईनं विदाउट वेस्टिंग एनी टाइम ती निघाली. बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेला दळणवळणाची साधनं नव्हती, प्लेन नव्हते, ट्रान्सपोर्ट नव्हते, पायीच प्रवास होता. 4-5 दिवसाचा तो प्रवास गाढवावरती बसून केला असणार. परंतु म्हातारपणीच्या वेदना, उतार वयामधील दुःख काय असतं याचं त्या तरुण कुमारी मरियेनं ठाव घेतलेला होता. अशा या नाजूक परिस्थितीमध्ये स्वतः प्रेग्नंट असताना त्या वयस्कर एलिशबेला माझ्या मानसिक आणि भावनिक आधाराची, मदतीची आणि सहकार्याची गरज आहे. अशा या नाजूक परिस्थितीमध्ये मी तिच्या सोबत, तिच्या अवतीभोवती असणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्वतःची कामं बाजूला सारून प्रथम प्राधान्य कुमारी मरियेनं 6 महिन्याची गर्भधारणा असलेल्या वयातीत आणि वयस्कर असलेल्या एलिशबेला दिलं. पवित्र कुमारी मरियेला आपल्या घरी आपल्या मदतीला आल्याचं पाहून एलिशबेला अत्यानंद झाला. तिनं या गृह भेटीची अपेक्षाही केली नव्हती. पवित्र मरियेला आपल्या घरी आलेलं पाहून पवित्र मरियेच्या मुखामधून अभिवादनाचे 2 शब्द ऐकल्यानंतर एलिशबेला अत्यानंद झालाच, परंतु तिच्या गर्भात वाढणाऱ्या त्या बाळानं देखील उल्हासानं हालचाल केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मानवी जीवनामध्ये हे अभिवादनाचे 2 शब्द किती महत्त्वाचे असतात. आपल्या नात्यातील जवळच्या व्यक्तीनं आपणास आदरपूर्वक विचारलं, आपली चौकशी केली, तू कसा आहेस, तू कशी आहेस, हे शब्द ऐकताना सुद्धा आपल्याला अतिशय आनंद होतो. प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आपल्या कुटुंबामधील आपली काही मुलं परदेशामध्ये आहेत. कधी कधी आपण त्यांची फोनची वाट बघत असतो. अमुक दिवशी अमुक वेळेला आम्ही येणार आहोत घरी. आई वडील अगदी तन्मयतेनं, आतुरतेनं, उत्कंठतेनं त्यांची वाट बघत असतात. काही जणांची परिस्थिती अशी देखील आहे, तासामागून तास भरतात, दिवसामागून दिवस ढळतात, वर्षामागून वर्ष सरतात, परंतु अभिवादनाचे ते जिव्हाळ्याचे शब्द ऐकण्यास कित्येक वयस्कर माणसं आतुरलेली असतात. बिछाण्यावरती दुःखी कष्टी मनस्थितीमध्ये वाट बघत असतात. काही वेळ आपल्या मुलांची गाठ भेट होत नाही आणि अशा मनस्थितीमध्ये ते जगाचा निरोप घेतात. बंधूंनो आणि भगिनींनो, पवित्र कुमारी मरिया एलिशबा 6व्या महिन्याची गरोदर असताना तिच्या घरी तिची सेवा करण्यासाठी गेली आणि 3 महिने स्वतःच्या पोटी गर्भ असतानाही, स्वतः प्रेग्नंट असताना तिनं मनोभावे एलिझाबेथची
ती योहान बाप्तिस्ताला जन्म देईस तोपर्यंत मनापासून सेवा केली. 3 महिने तिच्या घरी राहिली. बंधून आणि भगिनीनो, ज्येष्ठ वयस्कर वयातीत माणसाविषयी, त्यांच्या गरजाविषयी कुमारी पवित्र मरियेच्या मनी किती कळवळा आणि किती तळमळ होती. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि अडचणी, त्यांचे दुःख, त्यांच्या वेदना याची जाणीव पवित्र मरियेला होती. बंधून आणि भगिनीनो, ज्येष्ठ वयस्कर वयातीत आजारी खाटेला खेळलेले, आजारानं बिछाण्यावरती 24 तास पडून राहिलेले, एकाकी आणि एकटे पडून असलेले बंधू भगिनी, आजही आपणास घरामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये पाहावयास नक्कीच मिळतात. कोणाची वृद्ध आई तर कोणाचे वृद्ध वडील, कोणाची वृद्ध पत्नी तर कोणाचे वृद्ध पती, कोणाचा भाऊ तर कोणाची बहीण, कोणाची आत्या तर कोणाची मावशी, कोणाचा मामा तर कोणाची मामी. उतार वयात, आजारात, वृद्धावस्थेत त्यांनाही आपल्या मानसिक आणि भावनिक आधाराची, जीवाभावाच्या सहवासाची, अभिवादनाची, आपुलकीनं आणि आस्थेनं भरलेल्या त्या शब्दांची आवश्यकता असते. अशी कष्टी, भाराक्रांत, चिंताक्रांत, वेदनेमध्ये आणि दुःखात असलेली बरीचशी कुटुंब आपल्याला पाहावयास मिळतात. मायेच्या, ममताच्या, जीवाभावाच्या प्रेमळ स्पर्शासाठी ती आतुरलेली असतात, आसुरलेली असतात. प्रोत्साहनाची, आधाराच्या शोधामध्ये हपापलेली असतात. अडचणीमध्ये, आजारामध्ये सेवेचा हात शोधत असतात, गवसत असतात. जीवन कंठित असतात. त्यांच्यापर्यंत पोहोचणं एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपलं कर्तव्य आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, काही महिन्यापूर्वी मी एका वृद्धाश्रमामध्ये भेटीसाठी गेलो होतो. बिछाणावरती झोपून असलेल्या त्या वयस्कर बाईला मी विचारलं, तुमची तब्येत कशी आहे? माझ्या त्या प्रश्नाला उत्तर देताना ती वयस्कर बाई म्हणाली, फादर, आता बरी आहे असंच म्हणायचं. मी तिला दुसरा प्रश्न विचारला, या वृद्धाश्रमामध्ये तुला कसं वाटतं? त्यावर बोलताना ती बाई म्हणाली, फादर, आता चांगलंच वाटतं असंच बोलायचं आणि असंच आपल्या भेटीला कोणी आलं, आपल्याला विचारलं तर असंच सांगायचं. अंतर्मनीच्या वेदना आणि दुःख ती शब्दाद्वारे व्यक्त करीत नसली तरी तिच्या मनीच्या वेदना आणि ते क्लेश आणि ते दुःख तिच्या चेहऱ्यावरून, हावभावामधून आणि पाणावलेल्या त्या डोळ्यामधून स्पष्ट जाणवत होते. परदेशामध्ये स्थायिक झालेल्या 2 मुलांचे वयस्कर वडील म्हणतात, फादर, मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे. या उतार वयामध्ये माझं काही कमी जास्त झालं तर माझ्या पत्नीचं कसं होईल, आणि तिचं कमी जास्त काय झालं तर माझं कसं होईल. कारण मुलांच्या भवितव्यासाठी आयुष्याची पुंजी खर्चून बांधलेल्या ऐशारामी टुमदार अशा घरामध्ये पती पत्नी म्हणून आम्ही वयस्कर 2 जण आहोत. सध्या शरीर साथ देतं म्हणून एकमेकांच्या सोबतीनं, एकमेकांच्या सहवासामध्ये आहोत, एकमेकांची आम्ही सेवा करीत आहोत. पुढे नशिबात काय वाढलंय काहीच ठाऊक नाही. होय, अशा कष्टी आणि भाराक्रांत, चिंताक्रांत वयस्कर वयातीत आई वडिलांच्या गरजांकडे लक्ष देणं, गरजेसमयी आपली सर्व कामं बाजूला ठेवून त्वरेनं, घाईनं त्या पवित्र मरियेप्रमाणे संकटात असलेल्या, मदतीची याचना करीत असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तींना मदत करण्यासाठी धावून जाणं हे प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंताचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. हेच प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपल्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं जीवन आहे. आमेन.